हिरे, हे काय चाललंय तुझं? शिलेदारांसंगत अशी का वागतीयस? काय केले त्यांनी? छबू मामा, मी चिचोक्याला काहीतरी खायला घेऊन येते. मी विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर देन मग जा. या परिसेटची दौलत बघून डोळं चकाकलं नाहीत ना तुझं? आता खरं कारण कळलं मला. बडीबीच ऐकणार तू. दौलतीला भुललीस तू हिरे, दौलतीला भुललीस. छबू मामा, काही बोलू नकोस. मी हे सगळं चिचोक्यासाठी करतीये. महाप्रसादाच्या वेळी शिलेदारांवरून चिडले मी त्याच्यावर. त्याला नाही आवडत मी शिलेदारांशी बोललेलं. चिचोक्याला सोडून मी शिलेदारांपाशी जाणार नाही असा शब्द दिलाय मी त्याला. वा, एका लहान्या पोराचा ऐकून तू आयुष्याचा निर्णय घ्यायला लागलीस वय. आधीच तो फरीसेठ बडीबीच्या मागे लागलाय तुझ्यासाठी. त्याला पुन्हा फिरायला तू पाहिजे संगट. बडीबीला लालूच दाखवून बदलायचं चाललंय हिरे. बघ बाई, आता नाही सावरलीस तर पुढे जाऊन अडकशील. रिसेट बरोबर जायचा सवालच नाहीये छबू मामा. मी हे सगळं करतेय कारण चिचोक्याला बरं वाटावं. अगं चिचोका बारका आहे, त्याला कळते होय कोण चांगलं कोण वाईट. शिलेदार तुझी काळजी घेतात म्हणून तो त्यांचा रागराग करतोय. मी त्याला समजावी, पण तू शिलेदारांसंगत बोलणं तोडू नकोस बाई. का त्या भल्या माणसाचा जीव टांगणी लावतीयास? पण मी हे सगळं मनापासून नाही करत आहे छबू मामा. चिचोक्यासाठी मला हे करावंच लागेल. त्याला नाही दुखवायचं मला. अगं त्याला दुखवायचं नाही म्हणून तू तुझं आयुष्य का बर्बाद करून घेतेस? चिचोक्यासाठी काहीही करेन मी. आज्याला शब्द दिलाय मी. चिचोक्याला जर बरं वाटणार असेल ना तर मी नाही भेटणार शिलेदारांना, नाही बोलणार त्यांच्याशी. परिशेठच्या पेशकिमती बांगड्यांपुढे अवकातच काय या पाटल्यांची. अशाच बांगड्या बघितले होते बघ मी. कुठं बघितले होते बरं? अक्का, दादाजी जरा घबराव. अरे तू गप राहिला म्हणून अक्काला विचारित होतो. कुठून आणल्या रे बांगड्या? तुटल्या कशा या? अरे हा,
हिराला द्यायला नेलतच ना गं? त्यांनीच तोडून दिली. म्हणून कुडत बसलास वय? बाजी म्हणून काल राज्याला तू अरे मला बी हिरा संकट हेच बोलायचं होतं आणि मी विसरलो. तुझा सगळ्यात पहिले हेच काम करणार. राहू द्या ना. दादाजी तुम्हीच सांग, कुठल्या अंगाने माझा आणि त्यांचा जोडा जगतोय? उगाच नाही ती स्वप्न घेऊन पळत होत, पण आता जाग आली. पाण्यात दिसतोय म्हणून चंद्र आपल्या हाती लागत. चंद्र मिळवायला फरीसेट सारखा दौलतमंद माणूसच पाहिजे. आपली झेप नाही तेवढी. नाही वय नाही. बाज, एकदा हिरा संकट बोलून तर बघ. माईच्या बांगड्या घेऊन बोलायलाच गेलो होतो, तर बांगड्याच तोडून दिल्या. यावरूनच काय समजायचं ते समजत आलं. नाही रे बाजी. अरे दोन जीवांना एकसाथ बांधण्यासाठी दौलतच पाहिजे असं नाही. बाजी, तुझा काही गैरसमज असेल तर तू मिटवाय पाहिजे. नाही दादाजी, माझ्या डोळ्यात एकच तोडल्यात बांगड्या. आता कसला गैरसमज? जाऊ दे, सोडा तो इच्छा. माझ्या नशिबातच नव्हतं. असं बोलू नकस रे गड्या. हा? बाजी, अरे तुझ्या म्हातारीला काय सांगू मी? कुणी तोडले म्हणून सांगू बांगड्या? अरे जीव गेला ती माझा. हसू नकोस रे, अरे खरं सांगतोय. अरे तिला समजलं ना, भवानी मातेचा अवतार घेईल बघ. लवकर आलात. हाँ, बहुत वक्त जाया हो चुका है, अब और नहीं. वैसे आप कौन हैं ये तो हमने पहचान ही लिया है, तो फिर अब सामने आने से क्या दिक्कत है? अगर हम सामने आ गए तो आपकी दिक्कतें बढ़ सकती हैं. दिक्कतों का सामना तो जब से हम पैदा हुए हैं तब से करते आ रहे हैं. मग असं समजा की आम्ही समोर न येणं पसंत केलंय. लेकिन कमाल है आप भी, अपनी सांसों का गला खुद ही घोट रहे हैं. ये वजह जान सकते हैं? वजह आम्ही सांगू इच्छित नाही असं समजा. खैर जाने दीजिए. वैसे भी हमें वजह से नहीं, मकसद से मतलब है, जो कि आपका और हमारा एक ही है. तो फरमाइए, बाल पेशवा से अगली मुलाकात कब होगी? इस बार हमारा मकसद मुकम्मल होना ही चाहिए. जी तो चाहता है कि शनिवार वाड़ा में घुसकर उस बाल पेशवा का गला चीरते हैं. लेकिन इतनी सी जान के लिए पल भर ही काफी होगा.
हे इतकं सहज साध्य असतं तर काय हवं होतं. शनिवार वाड्यावर इतकी चोख व्यवस्था आहे की चिटपाखरूही शिरू शकणार नाही. तिथे आमचा वावर सहज शक्य असला तरीही आमच्या प्रत्येक हालचालीकडे साऱ्यांचंच लक्ष असतं. त्यामुळेच तर बाळ पेशवे वाड्याबाहेर येण्याच्या संधीची वाट पाहावी लागते. असो, महाप्रसादाची संधी तर गेली. जो मालूम है वो मत बताइए. अगली मुलाकात. लवकरच नातू वाड्यातून बाळकृष्णाची मूर्ती घेऊन मुरलीधर मंदिरापर्यंत पालखी निघणार आहे. यही सही मौका होगा. होणाऱ्या पेशव्यांच्या हातून मंदिरात चक्रवर्ती पदासाठीचा अभिषेक केला जाईल. हीच संधी आहे. त्याचं आपण सोनं करायला हवं. लेकिन पालखी के लिए अभी समय है. महाप्रसादाच्या विषप्रयोगानंतर लगेच काही करणं ही योग्य नाही. आताच्या घडीला सारेच सावध असतील. तो फिर ठीक है. तब तक हम हीरा पाने की कोशिश करते हैं. आपके गजानन का चिंतामणि हीरा और हमारी हीरा. हीरा. अगं कशाला? तू बरा व्हावास म्हणून नवस केला होता मी. नुसतं शिलेदारांतर का? वय जवळच्या माणसांसाठी हिरा नवस बोलती माहितीये ना तुला? अक्का शिसोक्या, आता तू बरा झालायस ना, मग नवस फेडायला पाहिजे ना. गुरुजी, अभिषेक करायचा आहे. या ना. चिचोक्या, पूजेकडे लक्ष दे. आपण नंतर चिचा तोडू. अक्का मी बाहेर आहे. चिचोक्या, अरे छबू मामा, तू त्याच्याकडे लक्ष दे. आत्ताच कुठे बरा झालाय तू. बाजी, ये क्या लेकर आए हो? फुलं त्यांना लागतात. क्या ना भगवान को? अरे उन्हें ये नहीं, उन्हें तो वो कौन से होते हैं वो लाल वाले, ये जासवंत के फूल पसंद है ना. लगता है जरूर किसी के इश्क में खोए हो. तुम्ही आज अचानक देवळात काय काम काढलं? हमें जो फूल पसंद है उसकी खुशबू यहां खींच लाती है. ये हीरा हर रोज आती है ना. चौंक गए ना.
हम भी ऐसे ही चौंक गए थे जब हमें पता चला कि हम पूरी तरह से हीरा के इश्क में डूब गए हैं। बाजी, हम दिल से चाहते हैं हीरा को, वरना तो उस 52 खनी का मुंह भी ना देखते हम। मी जरा चिचुक्याची विचारपूस करून आलो. चिचुक्या, कसं वाटतंय आता? तब्येत बरी आहे ना? एकदम ठणठणीत बरा आहे म्हणून असा उड्या मारत फिरायला लागलाय बघा. हिरा, मी होळीची वाट बघते, तुमचं झालं की तिकडेच या. मी सरी खीर खाल्ल्यावर तुम्ही वाचवलं मला. मग अजून कुणी? नाही, तसं काय नाही. चिचुक्याचा एवढा ताकदवान होता की त्याला काहीच झालं नसतं. तुझी अक्का तुला काय घेऊ देणार नाही. पण तुम्ही माझ्या अक्काच्या माग माग का असता सारखं? चिचुक्या, मला हे शिलेदार अजिबात आवडत नाहीत. पण मला तुलाही आवड. एकदम मनातलं बोलतो, रोखोक. म्हणजे आता नाही का सर मला म्हणला मला शिलेदार अजिबात आवडत नाही. चल मामा, तिकडे अक्का वाट बघत असेल. चल. वय जाऊया. शिलेदार, तुम्ही हिरा संगत जरा बोला.